नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द हिंदू न्यूजपेपरमधली एक बातमी. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं ग्रामर इम्प्रूव्ह होणार आहे, तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होणार आहे. याचा उपयोग तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आजच्या बातमीमध्ये आपण एक इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि इंटरव्ह्यू कुणाचा आहे तर तेजस्वी यादव यांचा इंटरव्ह्यू हा आहे. ओके, आता बघा काय दिलं. चेंज इज सर्टन. People are talking about forming a new government in Bihar. बघा, चेंज इज सर्टन. सर्टन म्हणजे निश्चित, बदल हा निश्चित आहे. पीपल आर टॉकिंग अबाउट फॉर्मिंग अ न्यू गव्हर्नमेंट इन बिहार. प्रेझेंट कंटिन्युअसची रचना आहे बघा. पीपल आर टॉकिंग, लोक बोलत आहेत. अबाउट फॉर्मिंग अ न्यू गव्हर्नमेंट इन बिहार. बिहारमध्ये एक नवीन गव्हर्नमेंट फॉर्म करायचे, स्थापन करायचे, याबद्दल लोक बोलत आहेत असं याच्यामध्ये बातमीमध्ये देण्यात आलेलं आहे. पुढे बघा. Mahagabandhan will win as people want those who prioritize education, irrigation, medicine and jobs to rule the state. बघा, महागठबंधन विल विन. सिंपल फ्युचरची रचना आहे. सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस युअन. महागठबंधन नक्की जिंकेल. ॲज पीपल, जसं की लोकांना, वॉन्ट पाहिजे काय, दोज जे की, हू प्रायोरिटाईज. हूचा अर्थ होतो मित्रांनो जे की. हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरण्यात आलेलं आहे. या हूचा वापर दोन वाक्यांना जोडण्यासाठी करण्यात आलेला आहे. म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधवाचक सर्वनाम म्हणून केलेला आहे. येथे हूचा अर्थ कोण नसून हूचा अर्थ आहे जे की. हू प्रायोरिटाईज. बघा, लोकांचं असं म्हणणं आहे की जे लोक प्रायोरिटाईज करतात, प्रायोरिटाईज म्हणजेच काय तर प्राधान्य देतात. कशाला? एज्युकेशनला, शिक्षणाला. इरिगेशन म्हणजे जलसिंचन, मेडिसिन औषधाला, जॉब्स म्हणजे आपण नोकऱ्या म्हणूया. या सर्व घटकांवरती जे लोक प्राधान्य देतात त्या लोकांनाच लोक जिंकून देतील असं त्यांचं म्हणणं आहे. सेज द आरजेडी लीडर अँड चीफ मिनिस्टर फेस ऑफ अपोजिशन ब्लॉक. कोण म्हणतं? आरजेडी लीडर, ज्यांचं नाव आहे तेजस्वी यादव, आणि चीफ मिनिस्टर फेस आहेत ते अपोजिशन ब्लॉकचं. ही रूल्स आउट एनी टायप विथ नितीश कुमार. ही रूल्स आउट. रूल्स आउटचा अर्थ होतो नाकारणे. मित्रांनो, फ्रेझल वर्ब आहे. रूल्स आउटचा अर्थ होतो नाकारणे. एनी टायप विथ नितीश कुमार. त्यांनी नितीश कुमार सोबत कुठल्याही प्रकारचं टायअप करण्याचं, गठबंधन करण्याचं नाकारलेलं आहे. क्लेम्स दॅट, आणि दावा करतात की जेडीयू will cease to exist after the election. JDU, जनता दल युनायटेड, will cease, सिंपल फ्युचर. सीजचा अर्थ होतो थांबणे, शेवट होणे, अंत होणे. मग ते काय म्हणतात की जनता दल युनायटेडचा अंत होईल कधी तर टू एक्झिस्ट आफ्टर द इलेक्शन. इलेक्शन झाल्यानंतर त्यांचं अस्तित्व सुद्धा राहणार नाही, त्यांचा अंत होईल असं त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. आता बघूया मित्रांनो नेमकं इंटरव्ह्यूमध्ये काय दिलेलं आहे. बघा, राष्ट्रीय जनता दल लीडर तेजस्वी यादव speaks of the electoral prospect of the Mahagabandhan Grand Alliance, the chief ministerial candidacy and the BJP's persistence allegation of a Jungle Raj irritated excerpts. बघा, राष्ट्रीय जनता दल आरजेडी लीडर. राष्ट्रीय जनता दलचे जे लीडर आहेत, नेते आहेत, त्यांचं नाव आहे तेजस्वी यादव. स्पीक्स, बोलतात. कशावर? ऑन द इलेक्ट्रोल प्रॉस्पेक्ट्स. इलेक्ट्रोल निवडणुका, प्रॉस्पेक्टचा अर्थ होतो मित्रांनो भवितव्य. मग निवडणुकाचं जे भवितव्य आहे कुणाचं? महागठबंधनचं. त्याविषयी चीफ मिनिस्टरल कॅन्डिडेट जे तेजस्वी यादव आहेत ते म्हणतात. ते आणि काय म्हणतात बघा. अँड द बीजेपीज पर्सिस्टंट अलिगेशन. बीजेपीज ॲपॉस्ट्रॉपियस लागला, याचा अर्थ होतो चाचीचे. बीजेपीचं पर्सिस्टंट अलिगेशन्स. मित्रांनो, पर्सिस्टंटचा अर्थ होतो सतत किंवा सातत्य. अलिगेशन म्हणजे काय? आरोप, म्हणजे सततचे आरोप. ऑफ म्हणजे चाचीचे. ओके, ऑफ अ जंगल राज. मग बीजेपीने सततचा आरोप करत आहेत कशाचं? तर जंगल राज आहे, जे बिहार आहे ते जंगल राज आहे असं ते म्हणतात. इडिटेड एक्सर्ट्स म्हणजे त्यांनी दिलेल्या उतार्यावरून ते सांगतात. ओके, आता पुढे वाचूया प्रश्न काय विचारला इंटरव्ह्यूमध्ये. हाऊ इज युअर इलेक्शन कॅम्पेन प्रोसिडिंग. बघा, प्रश्न काय विचारतोय पत्रकार. हाऊ इज युअर इलेक्शन कॅम्पेन प्रोसिडिंग. कॅम्पेन म्हणजे मोहीम, तुमचा प्रचार. प्रोसीड म्हणजे सुरू आहे. प्रश्न विचारलाय तुमचा निवडणुकाचा प्रचार कसा सुरू आहे. उत्तर देतात ते इट इज गोईंग रिअली वेल. कसं आहे बघा, इट इज गोईंग, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, रिअली वेल, ते छान पद्धतीने चालू आहे. दिस टाइम, यावेळेला, महागठबंधन विल विन. ते म्हणतात की यावेळेला महागठबंधन विल विन, सिंपल फ्युचर. महागठबंधन जे आहे ते निवडणुका जिंकतील. फेरेवर आय गो, पीपल से दॅट चेंज इज सर्टन. फेरेवर आय गो, फेरेवरचा अर्थ होतो जेथे तेथे. मग जेथे तेथे मी जातो. पीपल से दॅट, लोक म्हणतात की चेंज इज सर्टन, लोक म्हणतात की बदल हा निश्चित आहे. दे आर टॉकिंग अबाउट फॉर्मिंग अ न्यू बिहार अँड अ न्यू गव्हर्नमेंट. दे आर टॉकिंग, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ते बोलत आहेत अबाउट फॉर्मिंग अ न्यू बिहार, एक नवीन बिहार रचण्याचं आणि एक नवीन सरकार रचण्याबद्दल ते बोलत आहेत. दे से दॅट, ते म्हणतात की
Those who talk about education, irrigation and medicine and jobs and prompt action will form the government. बघा, they said that म्हणजे लोक म्हणतात की, those म्हणजे जे की, who talk about म्हणजे जो बोलतात, कशाबद्दल बोलतात, एज्युकेशनबद्दल, शिक्षणाबद्दल, इरिगेशन सिंचनबद्दल बोलतात म्हणजे पाणी पुरवठ्याबद्दल बोलतात शेतीसाठी, नंतर मेडिसिन म्हणजेच लोकांच्या औषधी सुविधा किंवा दवाखान्याबद्दल बोलतात, जॉब्सबद्दल नोकऱ्याबद्दल बोलतात, अँड प्रॉम्प्ट ॲक्शन आणि ते लगेच त्यावरती प्रॉम्प्ट ॲक्शन तत्पर कृती करतात, विल फॉर्म द न्यू गव्हर्नमेंट, तेच लोक नवीन सरकार स्थापन करतील असं लोक म्हणतात. I have full trust that the people of Bihar will elect the government of महागठबंधन. बघा, आय हॅव एखादी गोष्ट तुमच्या जवळ असणे यासाठी हॅवचा वापर केला जातो. आय हॅव फुल ट्रस्ट, मला पूर्णपणे विश्वास आहे की, दॅट की, मला पूर्णपणे विश्वास आहे की, पीपल ऑफ बिहार, बघा पीपल लोक, ऑफ साचीचे बिहार, बिहारचे लोक, विल इलेक्ट द गव्हर्नमेंट ऑफ महागठबंधन, मला पूर्ण विश्वास आहे की बिहारचे लोक महागठबंधनच्या गव्हर्नमेंटला, सरकारला जिंकून देतील असं त्या वाक्यामध्ये देण्यात आलेलं आहे. पुढे बघा, whenever Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah come to Bihar, they taunt the opposition with the tag of Jungle Raj. बघा, whenever जेव्हा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि युनियन होम मिनिस्टर अमित शाह कम टू बिहार, जेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा बिहारला येतात, दे टॉन्ट द अपोजिशन. दे टॉन्टचा अर्थ मित्रांनो टोला लावणे किंवा टोमणा मारणे. मग अपोजिशनला ते टोमणा मारतात काय, विथ द टॅग ऑफ जंगलराज आहे याबद्दल ते टोमणा मारतात. मग उत्तर काय दिलंय, दे डू नॉट हॅव एनी अदर इश्यू टू टॉक अबाउट. दे डू नॉट हॅव, एखादी गोष्ट तुमच्याकडं नसणं, तुमच्या जवळ नसणं, त्यासाठी डू नॉट हॅव वापरतात. बघा, एखादी गोष्ट आहे तर आय हॅव म्हणतो आपण, नसेल तर आय डू नॉट हॅव, तसं येते आहे. दे डू नॉट हॅव एनी अदर इश्यू टू टॉक अबाउट, त्यांच्याकडे कुठलाही विषय बोलण्याबद्दल नाही, त्या म्हणून ते असं बोलतात, असं तेजस्वी यादव यांनी उत्तर दिलेलं आहे. बघा, बी इट द प्राईम मिनिस्टर ऑफ अमित शाह, इफ यू carefully listen to their words, they are full of negative thinking. We are here to do positive progressive politics. बघा, be it the Prime Minister Amit Shah, जे जर प्राईम मिनिस्टर अमित शाह किंवा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील, जर तुम्ही त्यांचं बोलणं ऐकलं असेल, बघा, इफ यू केअरफुली लिसन टू देअर वर्ड्स, देअर त्यांचे वर्ड म्हणजे शब्द, जर तुम्ही त्यांचे शब्द लक्षपूर्वक ऐकले असतील तर, दे आर फुल ऑफ निगेटिव्ह थिंकिंग, ते पूर्णपणे निगेटिव्ह थिंकिंग, नकारात्मक विचार करतात. वी आर हिअर टू डू पॉझिटिव्ह प्रोग्रेसिव्ह पॉलिटिक्स. मग तेजस्वी यादव म्हणतात, वी आर हिअर, आम्ही येथे आहोत, टू डू पॉझिटिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह पॉलिटिक्स, पॉझिटिव्ह सकारात्मक आणि प्रोग्रेसिव्ह पॉलिटिक्स करण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत. वी टॉक अबाउट द डेव्हलपमेंट अँड व्हिजन, आम्ही बोलतो कशाबद्दल, डेव्हलपमेंट, विकास आणि व्हिजन, दृष्टीबद्दल बोलतो, म्हणजे दूरदृष्टी आहे आमच्याकडे, याबद्दल बोलतो. पुढे बघा प्रश्न, यू अँड मुकेश साहनी हॅव बीन ऑफिशियली डिक्लेअर्ड ॲज अ चीफ मिनिस्टरियल अँड डेप्युटी चीफ मिनिस्टरियल फेसेस, इज देअर एनी टॉक अबाउट मुस्लिम डेप्युटी सीएम. यू अँड मुकेश साहनी हॅव बीन ऑफिशियल डिक्लेअर, तुम्ही आणि मुकेश साहनी यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलंय चीफ मिनिस्टर आणि डेप्युटी चीफ मिनिस्टरचे फेस म्हणून. इज देअर एनी टॉक अबाउट मुस्लिम डेप्युटी सीएम, असं काही बोललं जाते का एखादा मुस्लिम सीएम असावा? ओके, प्रश्न विचारलाय. पुढे बघा काय दिले, दॅट डे, आहे की नाही, दॅट डे ड्युरिंग द प्रेस कॉन्फरन्स, त्या दिवशी, ड्युरिंग द कॉन्फरन्स, ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान, प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान, इट वॉज क्लिअरली सेड दॅट, हे स्पष्टपणे सांगितलं की, अपार्ट फ्रॉम मुकेशजी, अपार्ट फ्रॉमचा अर्थ होतो च्या व्यतिरिक्त, अपार्ट फ्रॉम म्हणजेच काय तर च्या व्यतिरिक्त, अपार्ट फ्रॉम मुकेशजी देअर वुड बी अनादर डेप्युटी सीएम ॲट द राईट टाइम, वी विल मेक देअर अनाउन्समेंट. बघा, अपार्ट फ्रॉम मुकेशजी, मुकेशजीच्या व्यतिरिक्त, देअर वुड बी अनादर डेप्युटी सीएम, आणखी एक दुसरा डेप्युटी सीएम असू शकतो, वुड बी म्हणजे शक्यता सांगण्यासाठी, अनादर डेप्युटी सीएम असू शकतो, ॲट दॅट राईट टाइम, योग्य वेळेला, वी विल मेक द अनाउन्समेंट, आम्ही योग्य वेळेला ते जाहीर करू. प्रश्न दुसरा, आफ्टर बिंग डिक्लेअर्ड द सीएम फेस, डू यू थिंक दॅट नाव यू हॅव मोर रिस्पॉन्सिबिलिटी. बघा, आफ्टर बिंग डिक्लेअर्ड द सीएम फेस, सीएमचा चेहरा जाहीर केल्यानंतर, डू यू थिंक दॅट, तुम्हाला असा विश्वास वाटतो की, नाव यू हॅव मोर रिस्पॉन्सिबिलिटी, आता तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे असं तुम्हाला वाटतं का? त्यांचं उत्तर, सिन्स द बिगिनिंग, सुरुवातीपासूनच, आय हॅड रिस्पॉन्सिबिलिटी. एखादी गोष्ट तुमच्याजवळ सध्या आहे तर तुम्ही म्हणता आय हॅव, तुमच्याजवळ होती तर त्यासाठी हॅड वापरता. मग तेजस्वी यादव म्हणतात, सिन्स द बिगिनिंग, सुरुवातीपासून, आय हॅड रिस्पॉन्सिबिलिटी, माझ्यावरती जबाबदारी होती. लास्ट टाइम ॲज वेल, गेल्या वेळेस सुद्धा, म्हणजे गेल्या वेळेसच्या इलेक्शन सुद्धा. आय वॉज मेड द सीएम फेस, मी सीएमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होतो.
अँड वी हॅड ऑलमोस्ट फॉर्म द गव्हर्नमेंट हॅड देअर बी नो चिटिंग. बघा, वी हॅड ऑलमोस्ट फॉर्म द गव्हर्नमेंट, आम्ही ती गव्हर्नमेंट, आम्ही ती सरकार फॉर्म केलेली होती, स्थापन केलेली होती, जर आमच्यासोबत कुठलीही चिटिंग, फसवेगिरी झालेली नसती. हावेवर, तरी पण दिस टाइम द एंटायर स्टेट वॉन्ट्स चेंज ॲज द पीपल आर रिअली वरीड अबाउट द प्रेझेंट करप्ट गव्हर्नमेंट. बघा, दिस टाइम, यावेळेला सुद्धा द एंटायर स्टेट म्हणजे संपूर्ण राज्य, वॉन्ट्स पाहिजे, त्यांची इच्छा आहे, संपूर्ण राज्याची इच्छा आहे की, किंवा लोकांची इच्छा आहे की, ते चिंता करत आहेत कशाबद्दल, प्रेझेंट करप्ट गव्हर्नमेंट, सध्याच्या भ्रष्टाचारी गव्हर्नमेंटबद्दल ते चिंता करत आहेत असं त्यामध्ये दिले. पुढचा प्रश्न, डू यू कन्सिडर द जनस्वराज पार्टी लेड बाय प्रशांत किशोर अ पोटेन्शियल चॅलेंज. डू यू कन्सिडर, कन्सिडर म्हणजे समजणे, प्रश्न विचारला, डू यू कन्सिडर, तुम्ही समजता का, द जनस्वराज पार्टी, जी जनस्वराज पार्टी लेड बाय, बघा, लेड बाय म्हणजे नेतृत्वाखाली, कुणाच्या, तर प्रशांत किशोरच्या नेतृत्वाखाली जी पार्टी आहे त्यांच्यामध्ये पोटेन्शियल चॅलेंज आहे का, म्हणजे तुम्हाला हरवण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे का असं विचारता. उत्तर काय, फॉर मी द ओनली चॅलेंज इज टू इरॅडिकेट अनएम्प्लॉयमेंट. बघा, फॉर मी, माझ्यासाठी, ओनली चॅलेंज, एकमेव चॅलेंज आहे काय, तर टू इरॅडिकेट एम्प्लॉयमेंट. इरॅडिकेटचा अर्थ होतो संपूर्ण नाश करणे किंवा मुळासकट एखादी गोष्ट उपटून फेकून देणं, त्याला इरॅडिकेट, संपूर्ण निर्मूलन करणं असं म्हटलं जातं. मग त्यांचं काय, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीला निर्मूलन करायचं हा त्यांचा मेन प्रश्न आहे असं ते तेजस्वी यादव म्हणतात. आय एम करंटली बिझी विथ दिस, आणि मी सध्या त्यामध्येच बिझी आहे. मिनी पॉलिटिकल पार्टीज कम अँड व्हॅनिश. बघा, मिनी पॉलिटिकल पार्टीज म्हणजे खूप साऱ्या पॉलिटिकल पार्टीज कम, येतात आणि व्हॅनिश होतात म्हणजे गायब होतात. तेजस्वी डज नॉट पे अटेन्शन टू सच पार्टी. डज नॉट, बघा, तेजस्वी डज नॉट, सिम्पल प्रेझेंटचं निगेटिव्ह वाक्य वापरण्यात आलेलं आहे. तेजस्वी हे अशा प्रकारच्या पार्टीजकडे लक्ष देत नाहीत असं वाक्य झालं. तेजस्वी ओनली वॉन्ट्स टू मेक बिहार द नंबर 1 स्टेट. तेजस्वीची अशी इच्छा आहे की बिहारला नंबर 1 स्टेटमध्ये आणायचं आहे. पुढचा प्रश्न, ऑन सेव्हरल सीट्स देअर इज कॉन्टेस्ट बिटवीन अलायज ऑफ द महागठबंधन. प्रश्न काय म्हणते, ऑन सेव्हरल सीट्स, सेव्हरल म्हणजे बऱ्याच साऱ्या सीटवरती असं आहे की देर इज अ कॉन्टेस्ट म्हणजे स्पर्धा, कशामध्ये, बिटवीन अलायज ऑफ द महागठबंधन. अलायज म्हणजे मैत्रीपूर्ण, महागठबंधनमधले जे लोक आहेत किंवा मैत्रीपूर्ण जे पक्ष आहेत त्यांच्यामध्येच स्पर्धा आहे असं तुम्हाला वाटतं का. पुढे बघा, इट हॅज बीन डन स्ट्रॅटेजिकली. मग उत्तर देतात, इट हॅज बीन डन स्ट्रॅटेजिकली, एकदम स्ट्रॅटेजिकने, एकदम योग्य पद्धतीने आम्ही ते पूर्ण करणार आहोत. वी डीड धिस इन झारखंड ॲज वेल अँड वी वोन द सीट्स देअर. आम्ही ते केलं, बघा, वी डीड, डूचं V2 झालं डीड, वी डीड धिस इन झारखंड ॲज वेल, आम्ही तसंच झारखंडमध्ये सुद्धा केलेलं आहे. अँड वी वोन द सीट्स देअर, आणि आम्ही तेथे सुद्धा जागा जिंकलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, यू टॉक अबाउट ब्रिंगिंग चेंज इन बिहार, व्हॉट काइंड ऑफ चेंज डू यू वॉन्ट. प्रश्न विचारला, यू टॉक्ड अबाउट ब्रिंगिंग चेंज इन बिहार. यू टॉक अबाउट, तुम्ही बोलता, ब्रिंगिंग चेंज इन बिहार, बिहारमध्ये काय, तर बदल आणायचा, ब्रिंग म्हणजे बदल आणायचा, त्याबद्दल तुम्ही बोलता. व्हॉट काइंड ऑफ चेंज डू यू वॉन्ट, तुम्हाला कशा प्रकारचा बदल हवा आहे असं ते म्हणतात. आय वॉन्ट बिहार अँड द पीपल ऑफ बिहार टू एक्सेल. मला बिहार पाहिजे आणि पीपल ऑफ बिहार, बिहारचे जे लोक आहेत ते एक्सेल म्हणजे अतिशय परिपूर्ण किंवा गुणवंत असले पाहिजे असं माझी इच्छा आहे. नो बिहारी शुड हॅव टू गो आउटसाइड द स्टेट फॉर जॉब, एज्युकेशन ऑर बेटर मेडिकल ट्रीटमेंट. नो बिहारी शुड हॅवचा अर्थ होतो एखादी गोष्ट करायला पाहिजे. काय दिलंय, नो बिहारी शुड हॅव टू गो आउटसाइड, कुठल्याही बिहारीने आउटसाइड द स्टेट, दुसऱ्या राज्यामध्ये जायला नाही पाहिजे. फॉर साठी, कशासाठी, जॉबसाठी, नोकऱ्यासाठी, एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी, ऑर बेटर मेडिकल ट्रीटमेंट किंवा चांगल्या मेडिकल सुविधासाठी कोणीही बाहेरच्या देशात जायला नाही पाहिजे असं ते म्हणतात. पुढे बघा, ऑल द फॅसिलिटीज शुड बी अवेलेबल हिअर इटसेल्फ. ऑल द फॅसिलिटीज, सर्व काही सुविधा, शुड बी म्हणजे असायला पाहिजे, अवेलेबल हिअर इटसेल्फ, ते असं म्हणतात की सर्व काही सोयीसुविधा आपल्या बिहारमध्येच असायला पाहिजे. पुढे बघा, आय वॉन्ट टू मेक बिहार अन IT हब. मला बिहारला काय बनवायचं आहे, IT हब बनवायचे. अँड सेटअप अ फूड प्रोसेसिंग युनिट, सेटअप स्थापन करायचे, फूड प्रोसेसिंग युनिट अन्न प्रक्रिया उद्योग किंवा गट स्थापन करायचे आहे. अँड ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री, आणि शेतीविषयक जे उद्योग आहेत ते उद्योग मला स्थापन करायचे आहे असं ते तेजस्वी यादव यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न सांगितले. पुढे बघा काय दिलं, You have promised government jobs to one member of every family. Questions are being raised about the feasibility of this. प्रश्न काय म्हणाले, यू हॅव प्रॉमिस्ड, प्रेझेंट परफेक्टचा प्रश्न आहे. यू हॅव प्रॉमिस्ड गव्हर्नमेंट जॉब, तुम्ही गव्हर्नमेंट जॉब
म्हणजे सरकारी नोकऱ्याबद्दल सांगितले की 1 मेंबर ऑफ एव्हरी फॅमिली, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळेल असं तुम्ही सांगितले. क्वेश्चन्स आर बिंग रेज्ड अबाउट द फिजिबिलिटी ऑफ दिस. बघा, फिजिबिलिटी सोयीसुविधा. मग क्वेश्चन हा रेज करत आहेत, लोक उंचावत आहेत किंवा क्वेश्चन विचारत आहेत की बाबा याच्यामध्ये काही सुसंगतता किंवा काही खरंच प्रत्येक व्यक्तीला घरातल्या कुटुंबातील एका व्यक्तीला जॉब मिळेल असं म्हणत आहात. लेट द पीपल रेज क्वेश्चन. मग उत्तर काय दिले? लेट द पीपल रेज क्वेश्चन. लोकांना प्रश्न विचारू द्या. आय विल कीप डुईंग माय वर्क. मी माझं काम चालू ठेवेल. आय विल मेक द इम्पॉसिबल पॉसिबल. मी जे अशक्य आहे ते पॉसिबल करेल असं ते म्हणतात. पुढे बघा. द स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन वॉज कंडक्टेड इन बिहार. डू यू थिंक इट हॅड एनी इम्पॅक्ट? द स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन वॉज कंडक्टेड इन बिहार. बिहारमध्ये एक स्पेशल इंटेन्सिव्ह म्हणजे तीव्र, रिव्हिजन, एक बिहारमध्ये पुनरावलोकन आयोजित करण्यात आलेलं आहे का? आहे. डू यू थिंक इट हॅड एनी इम्पॅक्ट? तुम्हाला असं वाटतं का की त्याचा काही परिणाम होईल? आय एम रिअली थँकफुल फॉर द डिसिजन टेकन बाय द सुप्रीम कोर्ट विथ रिगार्ड टू द SR. आय एम रिअली थँकफुल. मी त्याचा पूर्णपणे आभारी आहे. कशासाठी? फॉर द डिसिजन, जे निर्णय घेतला. टेकन बाय द सुप्रीम कोर्ट. टेकन बाय, कुणी घेतला निर्णय? सुप्रीम कोर्टने. विथ रिगार्ड टू SIR, त्या SIR बद्दल, त्या पुनरावलोकनाबद्दल, म्हणजे निवडणुकीमध्ये असणारे जे मतदार याद्या वगैरे आहेत त्याबद्दल जे पुनरावलोकन घेतलंय त्यांनी सुप्रीम कोर्ट निकाल, त्याबद्दल मी आभारी आहे. द टॉप कोर्ट फुलफिल आवर डिमांड. टॉप कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्टांनी आमच्या ज्या डिमांड आहे, सिंपल भाषा रचना बघा, त्या फुलफिल केल्यात, पूर्ण केलेल्या आहेत. ओके. अँड मेनी टाइम्स, आणि बऱ्याच वेळा, द इलेक्शन कमिशन वॉज रिप्रिमांडेड. आणि इलेक्शन कमिशनला सुद्धा त्यांनी रिप्रिमांड केलंय, खडसावलंय, हे का नाही, सुप्रीम कोर्टाने. पुढे बघा. मिस्टर मोदी सेड दॅट यू अँड राहुल गांधी आर आउट ऑन बेल. मोदी म्हणतात की तुम्ही आणि राहुल गांधी हे बेलने बाहेर आलेले आहेत. त्यांचं उत्तर काय? येस, हो. इफ द PM विशेस टू फाईल अ केस अगेन्स्ट एनीवन युझिंग ED अँड CBI. येस, इफ द PM विशेष, PMची जर इच्छा आहे टू फाईल अ केस अगेन्स्ट एनीवन, कुणाविरुद्ध आहे केस जाहीर करायची ED आणि CBIचा वापर करून, ही कॅन डू ते करू शकतात. ही कॅन डू इट ओके, ते करू शकतात. इन दॅट सिनेरिओ वी हॅव टू टेक बेल. इन दॅट सिनेरिओ, आणि त्या सिनेरिओमध्ये, त्या परिस्थितीमध्ये, वी हॅव टू टेक बेल, आम्हाला जामीन घ्यावी लागेल. जॉईन द BJP, आणि आम्हाला BJPमध्ये सामील व्हावं लागेल. इट इज अ वॉशिंग मशीन. BJP काय तर एक वॉशिंग मशीन आहे. दे मेड मेनी सच चीफ मिनिस्टर, आणि अशा पद्धतीने सच चीफ मिनिस्टर, अशा प्रकारे त्यांच्या वॉशिंग मशीनचा वापर करून त्यांनी खूप साऱ्या चीफ मिनिस्टर बनवलेले आहेत. सी महाराष्ट्राला बघा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेम परिस्थिती झाली. दे हॅव बीन रिवॉर्डेड. त्या चीफ मिनिस्टरला काय बक्षीस मिळालेलं आहे. अँड बिकेम राजा हरिश्चंद्र, आणि ते राजा हरिश्चंद्र बनलेले आहेत. बिकम म्हणजे होणे, बिकमचे विटू झालं बिकेम. दोज हु वर अर्लियर करप्ट इन द आईज ऑफ द BJP. ते सुरुवातीला BJPच्या डोळ्यामध्ये काय होते तर करप्ट होते. बघा, दोज हु वर अर्लियर सुरुवातीला करप्ट होते, भ्रष्टाचारी होते. इन आसाममध्ये सुद्धा अ करप्ट मॅन हॅज बीन मेड चीफ मिनिस्टर. आसाममध्ये सुद्धा एका करप्ट मॅनला, भ्रष्टाचारी माणसाला त्यांनी चीफ मिनिस्टर बनवलेलं आहे. वन्स एनीवन जॉईन्स द BJP, ऑल सीन्स आर वॉश्ड अवे. वन्स, एकदा का तुम्ही BJP जॉईन केले, ऑल सीन्स म्हणजे पाप, तुमचे सगळे पाप वॉश्ड अवे, धुवून निघतात, हे की नाही, असं त्यांनी, तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदीच्या स्टेटमेंटवर विधान केलेलं आहे. पुढे बघा. इन द लास्ट असेंब्ली इलेक्शन, शेवटच्या असेंब्ली इलेक्शनमध्ये चिराग पासवान कंटेस्टेड अलोन. चिराग पासवान हे एकटे लढले होते. दिस टाइम ही इज विथ द NDA. आता ते सध्या NDA मध्ये आहे. उत्तर काय? दिस टाइम मुकेश साहनी इज विथ अस. यावेळेला आमच्यासोबत मुकेश साहनी आहेत. अँड इन द लास्ट असेंब्ली इलेक्शन ही नॉट ओनली कॉज लॉसेस टू NDA बट ऑल्सो टू द महागठबंधन. त्यावेळेला त्यांनी NDAलाच हरवलं नाही तर महागठबंधनला सुद्धा हरवलेलं होतं. परंतु यावेळेला मुकेश साहनी आमच्यासोबत आहेत असं ते म्हणतात. पुढे बघा. MY मुस्लिम यादव इज युअर कोर वोट बँक बट रिसेंटली यू सीम टू बी रिचिंग बियॉन्ड दॅट. MY म्हणजे मुस्लिम यादव, आहे की नाही, हे दोन गट. इज युअर कोर वोट बँक. कोर म्हणजे मुख्य, तुमची महत्त्वाची वोट बँक कोण आहे तर मुस्लिम आणि यादव. परंतु रिसेंटली यू सीम म्हणजे वाटणे किंवा दिसते, परंतु तुम्हाला असं दिसतंय की तुम्ही त्याच्या पलीकडे जात आहे. आन्सर काय? आय कन्सिडर एव्हरीवन ॲज माय वोटर बँक. आय कन्सिडर म्हणजे समजणे, एव्हरीवन प्रत्येकाला मी माझी वोटर बँक असं समजतो. आय वॉन्ट टू मेक अ न्यू बिहार बाय टेकिंग एव्हरीवन अलॉंग. मला एक नवीन बिहार बनवायचा आहे जो की सर्वांना पुढे घेऊन चालणारा आहे. पुढे बघा प्रश्न. युअर एल्डर ब्रदर इज कॉन्टेस्टिंग अगेन्स्ट द RJD कॅन्डिडेट. व्हॉट विल यू से टू हिम.
युअर एल्डर ब्रदर, तुमचा मोठा भाऊ, इज कंटेस्टिंग म्हणजे स्पर्धेमध्ये उतरत आहे किंवा उमेदवारी लढत आहे अगेन्स्टच्या विरुद्ध, तुमचा जो RJD कॅन्डिडेट आहे त्याच्या विरुद्ध तुमचा मोठा भाऊ इलेक्शनला उभारत आहे. व्हॉट विल यू से टू हिम, तुम्ही त्याला काय म्हणाल? उत्तर, इन अ डेमोक्रेसी एव्हरीवन हॅज द राईट टू कॉन्टेस्ट इलेक्शन. इन अ डेमोक्रेसी, डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, लोकशाहीमध्ये एव्हरीवन हॅज द राईट, प्रत्येकाला अधिकार आहे. मित्रांनो बघा, एव्हरीवन जे एव्हरीवन आहे, एव्हरीवन, समवन, नो वन यांच्या सर्वांसमोर सिंग्युलर वर्ब लागतो म्हणजे हॅज लागलाय. नो बडी, समबडी, एव्हरीबडी यांच्यासोबत सुद्धा हॅज लागतो. नथिंग, एव्हरीथिंग, समथिंग यांच्यासोबत सुद्धा सिंग्युलर लागतो. ओके, रूल महत्त्वाचा. एव्हरीवन हॅज द राईट टू कॉन्टेस्ट इलेक्शन, प्रत्येकाला अधिकार आहे की त्यांनी इलेक्शन निवडणुका लढावं. हे विल नॉट मेक एनी इम्पॅक्ट ऑन द महागठबंधन, त्यांचा कुठलाही महागठबंधनवरती परिणाम होणार नाहीये. बिकॉज, कारण की. ओके, पुढे दिलं बघा, कारण की. बिकॉज पीपल बिहार हॅव डिसाइडेड टू फॉर्म आवर गव्हर्नमेंट, कारण लोकांनी ठरवलंय आमची गव्हर्नमेंट सत्तेमध्ये आणायची. इज देअर एनी पॉसिबिलिटी ऑफ अ पोस्ट पोल अलायन्स विथ नितीश कुमार, नितीश कुमार सोबत अलायन्स करायचं असं काही पॉसिबिलिटी, शक्यता आहे का? उत्तर, नो, नाही. देर इज नथिंग ॲज सच, अशा प्रकारची कुठलीही शक्यता नाही आहे. वी शुड नॉट बिलीव्ह सच रुमर्स, वी शुड नॉट बिलीव्ह, आपण अशा अफवांवरती, रुमर म्हणजे अफवांवरती विश्वास ठेवायला नाही पाहिजे. बघा ना, वी शुड नॉट, करायला, शुड म्हणजे करायला पाहिजे, शुड नॉट करायला नाही पाहिजे. वी शुड नॉट बिलीव्ह, आपण विश्वास ठेवायला नाही पाहिजे. रूल मित्रांनो, शुड नंतर नेहमी क्रियापदाचं फी1 येतं, वर्ब 1 येतं. ओके, यामुळे जर शुड हॅव असेल तर फी3 येतं. ओके, मग आपण अशा कुठल्याही प्रकारच्या अफवावरती विश्वास ठेवायला नाही पाहिजे. पुढे बघा, आफ्टर द इलेक्शन, निवडणुकानंतर, हिज पार्टी विल नॉट इवन एक्झिस्ट, इलेक्शन झाल्यानंतर त्याची पार्टी अस्तित्वात सुद्धा राहणार नाहीये. सम विल जॉईन BJP, काही BJP जॉईन करतील अँड हाफ ऑफ देम विल कम टू RJD, आणि त्याच्यातले अर्धे जे लोक आहेत ते RJD मध्ये येतील असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे बघा आता, वाय डू यू थिंक BJP विल नॉट मेक नितीश कुमार CM अगेन, तुम्हाला असं का वाटतं की BJP नितीश कुमारला CM बनवणार नाही? पुढे बघा, BJP हॅज मेड हिम अ मास्क, BJPने त्यांच्या चेहऱ्यावरती एक मास्क लावलेला आहे. द एंटायर ॲडमिनिस्ट्रेशन इज बिंग कंट्रोल बाय अमित शाह, जे संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन, राज्यकारभार आहे ते कंट्रोल केलं जातं. बघा, इज बिंग इथे प्रेझेंट कंटिन्युअसची पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. ओके, द एंटायर ॲडमिनिस्ट्रेशन इज वापरलाय. ओके, पॅसिव्ह असताना बिंग वापरतात, प्रेझेंट कंटिन्युअस करताना. इज बिंग कंट्रोल्ड बाय अमित शाह, सगळं कोणी कंट्रोल केलेलं आहे तर अमित शाह. एव्हरीवन, प्रत्येकजण, इन्क्लुडिंग द चीफ सेक्रेटरी टू DJP, सर्वजण, प्रत्येकजण, चीफ सेक्रेटरी टू DJP इज रिपोर्टिंग टू हिम, त्यांना अमित शहाला रिपोर्ट करत आहेत. अर्लियर इट नेव्हर युज्ड टू हॅपन, यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं. यू हॅव सीन बिहार फॉर मेनी इयर्स, तुम्ही बिहारला अनेक वर्षापासून पाहिलेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट आहे बघा, सी सॉ सीन, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस फिथे, तुम्ही बिहारला पाहिलेलं आहे. सम्राट चौधरी नाव होल्ड्स रिव्ह्यू मीटिंग विथ DMs अँड SP, जे सम्राट चौधरी आहेत ते रिव्ह्यू मीटिंग घेत आहेत DM सोबत आणि SP सोबत. नितीशजी हॅज नेव्हर अलाउड सच थिंग्स बिफोर, नितीशजींनी यापूर्वी अशा प्रकारच्या गोष्टीला कधीही मान्यता दिलेली नाहीये. पुढचं बघा, यू अटॅक BJP फेमेंटली बट नॉट नितीश कुमार, फायसो, तुम्ही BJP वरती, फेमेंटलीचा अर्थ होतो जोरदारपणे, तुम्ही BJP वरती जोरदारपणे अटॅक करत आहात परंतु नितीश कुमारवरती नाही, फायसो. मग काय म्हणतात उत्तर, आय हॅव सिम्पती फॉर हिम, सिम्पती म्हणजे सहानुभूती, माझ्याकडे त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. ही इज ॲट अ सच अ स्टेज, ते अशा स्टेजवरती आहेत, स्थितीमध्ये आहेत, दॅट आय डू नॉट लाईक स्पीकिंग मच अबाउट हिम, मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आहे. BJP लीडर्स हॅव रुईन्ड हिम, रुईनचा अर्थ होतो नाश करणे, BJP लीडरने त्यांचा नाश केलेला आहे. ओके नाही, अँड मोर दॅन दॅट, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं, BJP माइंडेड लीडर्स विदिन हिज पार्टी हॅव कॉज द मोर डॅमेज, आणि त्यांच्या पार्टीमध्ये जे BJP माइंडेडचे लीडर आहेत, नेते, ते सुद्धा अधिक मोर डॅमेज म्हणजे खूप नुकसान करत आहे. इन्क्लुडिंग अ फ्यू रिटायर्ड ऑफिसर, त्यामध्ये रिटायर ऑफिसरसुद्धा समाविष्ट आहेत. तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा, आणि जर तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.